नमस्कार, मी अनिरुद्ध. रँडम स्टोरीच्या आजच्या भागामध्ये आज आपण परत एकदा एका नवीन अनुभवाबद्दल ऐकणार आहोत. मित्रांनो, आताच मागे गणेशोत्सव होऊन गेलाय आणि आपण आताच नवीन नवीन बाप्पांच्या मूर्त्यांचं दर्शन घेतलंय. दरवर्षी आपण नवीन नवीन बाप्पाच्या मूर्त्या पाहत असतो, नवीन नवीन आकारातल्या, कधी स्वामी समर्थांच्या रूपातली, तर कधी दत्तांच्या रूपातली, कधी देवीच्या रूपातली गणपतीची मूर्ती, तर कधी हँग करणारा जो आता लेटेस्ट ट्रेंडमध्ये आलेला गणपती बाप्पा होता त्याची मूर्ती. असाच एक गमतीदार पण विचार करायला लावणारा अनुभव मी ज्यांच्याकडून माझ्या बाप्पाची मूर्ती घेतो त्या काकींना आलेला अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, काकींची गोष्ट म्हणजे त्यांचे मिस्टर दरवर्षी पेणवरून गणपतीच्या मूर्त्या आणायचे आणि त्या विकायचे. म्हणजे हा गणपतीचा व्यवसाय त्यांचा होता. आणि एक वर्षी त्यांच्या मिस्टरांचं हार्ट अटॅकने निधन झालं आणि त्यांचा हा धंदा तिथेच बंद पडला. तर एका जुलै महिन्याच्या मंगळवारी एक मुलगा त्यांच्या दरवाजावरती आला आणि त्यांनी काकींना सांगितलं की काकी, आम्ही दरवर्षी काकांकडून गणपतीची मूर्ती घ्यायचो आणि आम्हाला आता आमच्या एरियामध्ये पेनचे गणपती कुठे मिळत नाहीयेत, तर तुम्ही का नाही तो व्यवसाय सुरू करत. सो काकींच्या आजूबाजूच्यांनी, त्यांच्या शेजारच्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि काकींनी पुन्हा हा व्यवसाय करायला सुरुवात केली. कालांतराने काकीच्या मुलानेही या व्यवसायामध्ये काकींना हातभार लावला. दरवर्षीप्रमाणे एका वर्षी काकींनी पेनवरून गणपतीच्या मूर्त्या आणल्या आणि त्याच्यातली एक मूर्ती थोडीशी वेगळी होती. म्हणजे त्या मूर्तीचा एक पाय थोडासा छोटा होता आणि त्यामुळे समोरून बघताना त्या गणपतीची मूर्ती ही थोडीशी वाकडी वाटत होती. त्यावर्षी काकींकडे जे जे लोक मूर्ती बुक करायचे ते सर्व त्या मूर्तीकडे बघून काकींना विचारायचे, ही मूर्ती अशी का वेगळी. हळूहळू काकींकडच्या सगळ्या मूर्त्या बुक होत होत्या आणि ती एक मूर्ती कोणीच बुक करत नव्हतं. थोड्या दिवसांनी काकी आणि काकींच्या मुलांमध्ये चर्चा व्हायला लागली की अरे, ती तेड्या गणपतीची मूर्ती बुक झाली का, अरे त्या वाकड्या गणपतीची मूर्ती बुक झाली का. गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत ती मूर्ती बुक झाली नव्हती आणि काकींचा मुलगा काकींना सांगत होता की आता ही मूर्ती आपल्याकडे अशीच पडून राहणार, ही आता कोण बुक करणार नाही. आणि मग गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. सर्वजण आपापले बुक केलेले गणपती घेऊन जायला लागले आणि दुकान रिकामी व्हायला लागलं. आणि अशात एक व्यक्ती काकींच्या दुकानात आली. सर्व गणपतीच्या मूर्त्या बघून झाल्यावरती ती व्यक्ती त्या वाकड्या गणपतीच्या मूर्तीसमोर उभी राहिली आणि काकींना विचारलं की ही मूर्ती बुक झाली आहे का. काकींनी सांगितलं ही मूर्ती बुक नाही झाली, कारण का थोडीशी ती वाकडी आहे, त्याच्यामुळे लोक ती घ्यायला मागत नाही आहेत. काकीने सांगितलं मला ही मूर्ती बुक करायची आहे आणि त्याने ती मूर्ती बुक केली. काकीने त्याला विचारलं तुम्हाला हीच मूर्ती का पाहिजे, कारण सर्व लोक या मूर्तीला नावं ठेवतात आणि तुम्ही हीच मूर्ती का बुक केली. तर त्याने काकीला जे उत्तर दिलं ते पाहून सगळे विस्मयचकित झाले. कारण त्याने सांगितलं की त्याचा एक पाय लहानपणापासून अधू आहे आणि त्याला ती मूर्ती बघून त्याला असं वाटलं की बाप्पाने त्याच्यासाठी ते रूप धारण केलंय. म्हणजे बाप्पाचा पण तो एक पाय तोकडा होता आणि ह्या व्यक्तीचाही एक पाय अधू होता, म्हणून त्याने ती मूर्ती बुक केली होती आणि बाप्पा त्याच्या घरी अगदी वाजत गाजत आनंदाने गेले. त्यानंतर काकीने सांगितलं त्यांच्या दुकानामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या येतात तेव्हा आम्ही त्याची कधीच चेष्टा करत नाही, कारण ते स्वरूप गणेशाने त्याच्या भक्तासाठी घेतलेलं असतं. मित्रांनो, काकीने मला हेही सांगितलं की एवढ्या सगळ्या गणपतीच्या मूर्त्यांमध्ये आपल्याला एकच मूर्ती भावते, एकच मूर्ती आपल्यासाठी बनलेली असते आणि तीच मूर्ती आपल्याकडे जेव्हा आपण बुक करायला जातो तेव्हा बघून हसत असते. आणि आपण सगळ्या मूर्त्या बघतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या मागे ठेवलेल्या, पुढे ठेवलेल्या सगळ्या काढायला सांगतो, पण फिरून फिरून आपण ती एकच मूर्ती बुक करतो आणि त्या वर्षीसाठी आपण ती एकच मूर्ती घेऊन जातो. असं का होतं? कारण ती मूर्ती आपल्यासाठी बनलेली असते. तो बाप्पा आपल्या घरी येण्यासाठीच तयार झालेला असतो आणि तुमचं त्या बाप्पाचं काहीतरी कनेक्शन असतं आणि फक्त तुम्हीच बाप्पाची वाट बघत नाही, तर तो बाप्पा पण तुमची वाट बघत असतो. तोही तुम्ही कधी बुक करायला येणार आहात याच्या आतुरतेत असतो. आणि जेव्हा तुमच्या नावाचा बँड त्या मूर्तीच्या हातामध्ये चढतो तेव्हा त्याही मूर्तीला तितकाच आनंद होतो जेवढा तुमच्या मनाला आनंद झालेला असतो. कारण का तुमचं आणि त्या मूर्तीचं एक कनेक्शन असतं आणि ती मूर्ती तुमच्या घरातली पूजा स्वीकारण्यासाठी तयार झालेली असते. म्हणजे तो बाप्पा हा तुमच्यासाठी स्पेशली बनलेला असतो. मित्रांनो, तुम्हालाही मूर्ती बुक करायला जाताना असा काही अनुभव आलाय का? सगळ्या मूर्ती बघून झाल्यावरती तुम्हाला एकच मूर्ती आवडते आणि तुम्ही तीच मूर्ती बुक करता. असा जर अनुभव तुम्हाला आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया रँडम स्टोरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.